तर मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या 3 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला खरं तर खूपच छान असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यानंतर मात्र इकडे समरने स्वानंदीला गिफ्ट तर दिलेलं असतं. समरने स्वानंदीला फ्रेंडशिप बँड दिलेला असतो. समर स्वानंदीला देखील म्हणूही लागतं की स्वानंदी मॅडम सॉरी बरं का, पण मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. तुम्ही माझ्यावर चिडणार तर नाही ना, या भीतीनं मी तुम्हाला लगेच दाखवलं नाही बरं का, सॉरी. त्यानंतर स्वानंदीला हसायला येतं. स्वानंदी इतकी भावुक होती की खरंच राजवाडे, तुम्ही माझ्यासाठी इतकं छान गिफ्ट आणलं आणि मी तुमच्यावर कशाला चिडेल, कशाला रागवेल, मी इतकी पण वाईट नाही हो राजवाडे. त्यानंतर समर म्हणू लागतो, हो स्वानंदी मॅडम, मला वाटलं की तुम्ही माझ्यावर चिडाल. तुम्ही सतत वेळी चिडचिडच करत राहता माझ्यावरती, म्हणून मला असं वाटलं, त्याच्यामुळे मी तुम्हाला लगेच दाखवलं नाही. हे बघा, मी आपल्या नात्यामध्ये ना आता एक फ्रेंडशिप तयार होते ना, त्याच्यामुळे मी आपल्या नात्यासाठी मी तुम्हाला एक गिफ्ट आणलं आहे, ते म्हणजे फ्रेंडशिप बँड. तुम्हाला आवडते की नाही मला सांगा. त्यानंतर समरने आणलेलं गिफ्ट स्वानंदीला बघून तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तिला ते गिफ्ट एवढं आवडलेलं असतं की ती थँक्यूच म्हणत असते. त्यानंतर समरला देखील आनंद होतो, चला आपण काहीतरी स्वानंदी मॅडमसाठी केलं आणि ते त्यांना खूप आवडलं. त्यानंतर आता स्वानंदी आनंद आणि निकिताच्या मदतीने तीही देखील समरसाठी काहीतरी गिफ्ट देण्याचा निर्णय घेते. म्हणजेच तिला पण आता समरला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं. त्यानंतर निकिता आणि आनंद आणि स्वानंदी जेव्हा एका ठिकाणी बसता, तेवढ्या वेळामध्ये आता स्वानंदी म्हणू लागते, खरं तर ना निकिता आणि आनंद दादा, मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची. राजवाडेनं माझ्यासाठी इतकं मोठं गिफ्ट दिलं, मला भावुक केलं गिफ्ट देऊन. त्याच्यानंतर आता मला पण त्यांना गिफ्ट द्यायची इच्छा होते. मला पण त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल असं गिफ्ट द्यायचं आहे. त्यानंतर मग आता आनंद म्हणू लागतो, हो स्वानंदी वहिनी, तुम्ही तर आता समरला गिफ्ट दिलंच पाहिजे, कारण की आता खरंच ना तुमच्या नात्यामध्ये एक मैत्रीचं नातं तर तयार झालं आहे ना. हळूहळू तुम्ही दोघं एकमेकांना नवरा बायको म्हणून पण स्वीकारसाल, मला तर चांगलीच खात्री आहे. तर निकिता म्हणू लागती, मी पण तुला आयडिया देते बरं का, त्या समरला काय काय आवडतं आणि काय काय नाही. त्यानंतर मग आता आनंद म्हणू लागतो, खरं तर स्वानंदी वहिनी, तुम्हाला सांगू का समरला काय आवडते म्हणून. समरला ना बोटीमध्ये बसायला ना खूप आवडते. कित्येक वर्ष झाल्या तो बोटीमध्ये बसलाच नाही. पहिलं तो सतत बाबाला घेऊन बोटीमध्ये बसायला जायचा, पण जेव्हापासून बाबा गेले ना तेव्हापासून तो तिकडे फिरकलासुद्धा नाही आणि बोटमध्ये बसलासुद्धा नाही. त्याच्यामुळे मला तर वाटते तुम्ही ना समरला हेच गिफ्ट द्या, खरंच तुम्ही दिलेलं गिफ्ट त्याला खूप आवडेल. तर दुसरीकडे समर मात्र ऑफिसमध्ये त्याच्या डेलीच्या कामासाठी गेलेला असतो. तर आता त्यावेळी आनंद म्हणतो की स्वानंदी वहिनी, तुम्ही लगेच समरला फोन करा आणि त्याला बोलवून घ्या. त्यानंतर निकिता आणि स्वानंदी तिथेच असता. तर स्वानंदी मात्र आता समरला फोन करते, म्हणू लागते, हो राजवाडे, काहीतरी कामात आहात का, मला ना तुमच्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तुम्ही आता इकडे याल का, खूप महत्त्वाचं काम आहे बरं का. त्यानंतर आता समोर म्हणू लागतो, हो स्वानंदी मॅडम, तुम्हाला काही कळते का, मी कुठे आहे, मी ऑफिसमध्ये आहे, माझ्या अर्जंटली मीटिंग आहेत, मला खूप कामं आहेत आणि तुम्ही असं मध्येच फोन केला आणि म्हणताय की माझं खूप अर्जंट काम आहे आणि इकडे येतं का, कसं शक्य आहे बरं का. प्लीज मी आता नाही येऊ शकत, मी तुम्हाला रात्री भेटतो, काय काम आहे ना ते तुम्ही मला रात्री सांगा. त्यानंतर आता स्वानंदी म्हणू लागते, हो राजवाडं, माझं ऐकून तर घ्या ना, मला काय म्हणायचं आहे. त्यानंतर समोर फोन ठेवून देतो, तर स्वानंदी फक्त हॅलोच करत राहते. त्यानंतर स्वानंदी म्हणू लागते, बघ निकिता, मी म्हणलं नव्हतं का हे राजवाडे मी बोलवणं आणि त्यांचं येणं असं शक्यच नाही, ते येतच नाही मी बोलवल्यावर. त्यानंतर आता आनंद आणि निकिता असा प्लॅन करतात की स्वानंदी, तू ना ज्या ठिकाणी तुला जायचं आहे ना समरला घेऊन, त्या बोटीत बसायला, तू तिथे जाऊन उभं राहा, आम्ही काहीतरी प्लॅन करून समरला तिकडं पाठवून देतो. जिकडं समर ऑफिसमध्ये असतो तिकडं मात्र आनंद घाई गडबडीने जातो. म्हणू लागतो, अरे समर, तुला पटकन दिवशी ऑफिसच्या बाहेर जावं लागेल, स्वानंदी मॅडमचा फोन आला होता, त्या कुठंतरी अडकल्या आहेत, खरंच त्यांना मदतीची खूप गरज आहे, तुला जावं लागेल. आता आनंदचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर समरला कुठं राहतं की स्वानंदी मॅडम काहीतरी अडचणीत पडले आणि मी त्यांना वाचवायला गेलो नाही, हे तर शक्यच नाही. त्यानंतर समर डायरेक्टली गाडी काढतो आणि स्वानंदीकडे जाण्यासाठी निघत असतो. जेव्हा तो स्वानंदीकडे जातो तर स्वानंदी तिकडे उभी राहते. त्यानंतर समर जातून खूप रागाने स्वानंदीला म्हणू लागतो, हो स्वानंदी मॅडम, मला तर आनंदने सांगितलं आहे की तुम्ही खूप मोठ्या अडचणीमध्ये अडकला आहात, काय झालं आहे तुम्हाला, तुम्ही तर व्यवस्थित उभे दिसताय मला, आणि मला कशासाठी बोलवून घेतलं, मी तुम्हाला कॉलवरतीच सांगितलं होतं ना की माझं येणं शक्य नाही आहे, मला मीटिंग आहेत, मला खूप कामं आहेत, माझे खूप कामं पेंडिंग पण पडली आहे, मला ते पण करायचे, पण तरीही तुम्ही माझं ऐकलं नाही. काय मोठं एवढी प्रॉब्लेम आला होता, तुम्ही मला अर्जंटली बोलवून घेतला आहे.
आणि मग समरचं लक्ष समोर असणाऱ्या बोटीवर जातं. समर खूप भावूक होतो, म्हणू लागतो, खरं तर स्वानंदी मॅडम, याच्यासाठी तुम्ही मला इकडं बोलवलं आहे का हो? तुम्हाला खरं सांगू का, जेव्हापासून बाबा गेले ना तेव्हापासून मी इकडं फिरकलोसुद्धा नाही हो. त्यानंतर स्वानंदी आणि समर बोटीमध्ये बसतात, तर समरला त्याच्या बाबाची आठवण येत असते आणि तो खूप रडू देखील लागतो. तर स्वानंदी त्याचे डोळे वगैरे पुसते आणि समर आणि स्वानंदीमधलं नातं अजून घट्ट होत जातं. तर मित्रांनो, येणाऱ्या एपिसोडमध्ये बघूया नक्की काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.